हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हाला अत्यानंद होईल. तुम्ही खूप खुश व्हाल. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, ते म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है, आणि या सब्र का खूप गोड गोड फळ आपल्या सर्वांना मिळालंय. कृष्ण आणि दुष्यंतला मिळालंय. मग असं काय घडलंय? तर फ्रेंड्स, शेवटी कृष्णाला पूजाचं सत्य कळालंय. पूजा किती मोठी खोटारडी आहे हे तिला कळालंय. पूजाने मेमरी जाण्याचं, आपली स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं होतं. पूजाने आत्महत्येचं नाटक केलं होतं. हे सगळं कृष्णाला समजलं आणि कृष्णाने ही गोष्ट दुष्यंत समोर, संपूर्ण गावासमोर आणली आणि या माजुड्या पूजाच्या सनसनीत थोबाडीत मारली. आणि मग दुष्यंतने सुद्धा तिला ढकलून दिलं आणि या दोघांनी मिळून पूजाला घराबाहेर हकलून लावलं. कृष्णा तर म्हणाली, पूजे, तू माझी बहीण नसती ना तर मी तुझा जीव घेतला असता. फक्त तू माझी बहीण आहेस म्हणून मी तुला जिवंत सोडतीये. आत्ताच्या आत्ता या घरातून, आमच्या संसारातून कायमचं निघून जायचं. आणि मग दुष्यंत आणि कृष्णाने या पूजाला कायमचं हकलून दिलं. एकूणच या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच न भूतो न भविष्यती होता. खूप भारी होता. दुष्यंत आणि कृष्णा एकत्र आले आहेत. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलीये, एकमेकांना आय लव्ह यू ते म्हटलेत आणि आता त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात होणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं? हा ट्विस्ट आला कसा? आणि आणखीन काय काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही घर सोडून जात असते. ती सर्वात आधी दुष्यंतच्या पाया पडते आणि मग दुष्यंतला शेवटचा बाय, शेवटचा अलविदा म्हणून आपलं घर सोडून निघून जाते. बिचारा दुष्यंत अजून झोपलेलाच असतो. तर कृष्णा ही आपली पिशवी घेऊन गावात येते आणि गाडीची वाट पाहत असते. परंतु घराबाहेर पडत असताना, गावाबाहेर पडत असताना तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. ज्या दिवशी तिचं आणि दुष्यंतचं लग्न झालं होतं ते तिला आठवतं की ऐनवेळी दुष्यंत गायब झाला होता. पण कृष्णाला विश्वास होता की दुष्यंत सरकार माझा विश्वासघात नाही करणार. आणि मग वेळेवर दुष्यंत तेथे पोहोचला आणि या दोघांचं लग्न झालं. हे आठवून कृष्णा खूप दुःखी होते, रडू लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल. या दो हंसों का जोडा कायमचा वेगळा होणार की काय अशी शंका वाटू लागते. त्याच वेळेस कृष्णाला आठवतं की आजपर्यंत दुष्यंतने किती वेळेस आपली साथ दिली आहे. पण मग पूजा त्यांच्या आयुष्यात आली. पूजाचं दुष्यंतवर आणि दुष्यंतचं पूजावर प्रेम होतं हे कृष्णाला समजलं. आणि मग कृष्णा घर सोडून गेली. पूजाने आपलं दुष्यंतवर किती प्रेम होतं हे सगळं कृष्णाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं. हे कृष्णाला आठवतं आणि आपला निर्णय योग्य आहे. मी दुष्यंतच्या आयुष्यातून कायमचं दूर जायला हवं, त्याला सोडून जायला हवं असा विचार कृष्णा करते आणि ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे आणि कृष्णा दुष्यंतला कायम सोडून जाते काय अशी भीतीही आपल्याला वाटते. तर इकडे आपली पूजा, आपली नाही तर अशीच पूजा ही नट्टापट्टा करत असते. मस्त मेकअप करून लिपस्टिक लावत असते आणि मी कशाला आरशात पाहू असा विचार करून मी खूप सुंदर आहे अशा बढाया तिच्या सुरू असतात. आणि तेवढ्यात तिची तशीच आई सावित्री तेथे येते आणि पूजाचं हे सौंदर्य, पूजाचं हे रूप पाहून तिच्यावर भाळते आणि तिला म्हणते, अरे वा पूजा, काय सौंदर्य आहे तुझं. खरंच तू नक्षत्राची खान आहेस. किती सुंदर आहेस तू. आपलं हे स्तुती ऐकून पूजा खूप खुश होते आणि सावित्री तिला म्हणते, तू काही काळजी करू नको. तू एवढी सुंदर आहेस ना की आज ना उद्या दुष्यंत सरकार नक्कीच तुझ्यावर भाळणार आणि तुझ्याकडे परत येणार. तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. पूजाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, हो नाही, ते आज ना उद्या होणारच आहे. पण त्यासाठी त्या कृष्णाला आपल्याला आपल्या वाटेतून कायमचं दूर करावं लागणार आहे. एकदा का ती आमच्या आयुष्यातून कायमची दूर गेली की मग मी आणि दुष्यंत एकत्र येणार, सुखाचा संसार करणार आणि मग आपण पैशात लवणार. सावित्री खुश होते आणि म्हणते, खरंय, ती कृष्णाच आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा आहे. जर माझ्या हातात असतं ना तर त्या कृष्णाला मी विहिरीत ढकलून दिलं असतं. एकदाची मिली असती आणि आपल्या वाटेतला काटा कायमचा गेला असता. या दोघी याचाच विचार करत असतात. पण त्याच वेळेस पूजाला डॉक्टर कळसेकरचा कॉल येतो. पूजा विचारते, हा डॉक्टर कशाला मला कॉल करतोय? तर सावित्री विचारते, कोणता डॉक्टर? पूजा सांगते,
तोच डॉक्टर. सावित्री तिला इशाऱ्याने म्हणते, तो का? तू मेमरी जाण्याचं सुसाईडचं नाटक केलं होतं, तुम्हाला मदत केली होती खोटं बोलायला तो डॉक्टर. पूजा म्हणते, हा तोच डॉक्टर, पण तो मला कशाला कॉल करतोय? तर सावित्री म्हणते, फोन उचलून तर पहा, मला काय माहित कशाला करतोय, मग कळेल ना. पूजा फोन उचलते आणि विचारते, हा बोला डॉक्टर. तर डॉक्टर कळसेकर म्हणतो, पूजा आत्ताच्या आत्ता मला गावाच्या बाहेर आडवळणावर येऊन भेट. पूजाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, कशाला? तर हा डॉक्टर म्हणतो, लवकरात लवकर भेटायला यायचं, तू नाही भेटायला आली ना तर खूप मोठा अनर्थ होईल. पूजा म्हणते, कसला अनर्थ? काय बोलताय तुम्ही? कशाला भेटायला येऊ? पण हा डॉक्टर कळसेकर फोन कट करून टाकतो. पूजाला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, याचं काय चाललंय मला कळतच नाहीये. तर सावित्री विचारते, काय झालं? पूजा म्हणते, त्याने मला भेटायला बोलवलंय आणि नाही भेटायला आली तर मोठा अनर्थ होईल असं म्हणतोय. का भेटायला आला असेल, बोलवलं असेल, देव जाणे. आणि इकडे बाळजाबाई ही एका मीटिंगमध्ये बिझी असते तिच्या रूममध्ये आणि तेवढ्यात पूजा ही दरवाजा उघडून आतमध्ये येते. पण तेथे मीटिंग सुरू आहे हे पूजाच्या लक्षात येतं. बाळजाबाई दलपतला इशारा करते. दलपत जातो आणि म्हणतो, बाळजाबाई सध्या मीटिंगमध्ये आहेत, त्यांना नाही भेटता येणार, काही महत्त्वाचं काम होतं का? पण पूजाला सगळ्यांसमोर काही सांगता येत नाही आणि ती म्हणते, नाही नाही काही काम नव्हतं, आणि ती तेथून निघून जाते. बाळजाबाईला हेच हवं असतं. कदाचित हा सगळा बाळजाबाईचाच प्लॅन होता आणि ही मीटिंग सुद्धा खोटी होती, म्हणजे पूजाला डॉक्टरांना भेटता येईल आणि बाळजाबाईशी आधी काही बोलता येणार नाही. आणि इकडे कृष्णा ज्या ठिकाणी उभी असते गाडीची वाट पाहत, तेथेच पूजा येते आणि त्याच रस्त्याने जाते. परंतु मोबाईल सलग वापरणं किंवा रस्त्यावर चालताना मोबाईल वापरणं किती धोकादायक आहे ना, हे या सीनवरून कळतं. कारण पूजाच्या समोरच कृष्णा उभी असते, परंतु पूजाला ती दिसत नाही आणि आपली कृष्णा तर मोबाईल वापरत नाही, तिच्याकडे साधा मोबाईल आहे. त्याच्यामुळे कृष्णाची नजर ही रस्त्यावरच असते आणि तिला मात्र पूजा दिसते की पूजा आपल्या समोरून चालली आहे. त्यामुळे कृष्णा विचार करते, पूजा इथे काय करते, आणि ती पूजाच्या मागे मागे जाऊ लागते. पण एवढं बरं आहे की कृष्णा ही खूप दुःखी असल्यामुळे आणि रडल्यामुळे तिचा आवाज जास्त मोठा निघत नाही. ती आवाज देते, पूजे पूजे, पण नेहमीच्या आपल्या खड्या आवाजात आवाज देत नाही. आणि जर कृष्णाने मोठ्या आवाजात तिला हाक मारली असती, पूजे, तर मग पूजाने मागे वळून पाहिलं असतं आणि आता तिला जे काही कळणार आहे ते कळलंच नसतं. त्यामुळे पूजा ही मोबाईल वापरत वापरत रस्त्याने चालत असते आणि कृष्णा तिच्या मागे मागे जात असते. आणि त्याच वेळेस पूजा ही डॉक्टर कळसेकरच्या गाडीजवळ येऊन उभी राहते. डॉक्टर कळसेकर गाडीतून खाली उतरतो. कृष्णा या डॉक्टरला पाहते आणि तिला आठवतं, हा तर तो पूजाचा डॉक्टर आहे. पूजाने जेव्हा आत्महत्या केली होती, तिची स्मरणशक्ती गेली होती, तो डॉक्टर. आणि आपल्या कृष्णाला पूजाची खूप काळजी वाटते. माझी पूजा इतक्या लांब या डॉक्टरांना भेटायला आली आहे, तिची तब्येत पुन्हा एकदा बिघडली की काय, तिला परत त्रास व्हायला लागला की काय, असा विचार करून ती त्यांच्याच जवळ येते. पण पूजा आणि डॉक्टर कळसेकरला कृष्णा दिसतच नाही. जरी या दोघांची तोंडे विरुद्ध दिशेला असली तरी आपल्या मागे कुणी आहे की नाही एवढं तर आपण चेक करतो. पण हे दोघे तेही चेक करत नाही आणि यांच्या एकमेकांना धमक्या देणं सुरू होतं आणि कृष्णा हे सगळं ऐकू लागते. तेव्हा हा डॉक्टर पूजावर खूप चिडतो आणि म्हणतो, पूजा, तुझं आणि बाळजाबाईचं हे काय सुरू आहे? तर पूजा विचारते, आमचं काय सुरू आहे? डॉक्टर म्हणतो, बाळजाबाई माझा फोन उचलत नाहीये. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा चिडून विचारते, बाळजाबाई तुमचा फोन उचलत नाहीये म्हणून तुम्ही मला इथे भेटायला बोलवलं का? कृष्णा हे सगळं ऐकत असते. तर हा डॉक्टर म्हणतो, हो, कारण मी तुझ्यासाठी खूप काही केलंय आणि तुझं हे जे सगळं नाटक होतं ना, तू जे आत्महत्या करण्याचं नाटक केलं, त्यानंतर मेमरी स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं, या सगळ्यात मी तुला साथ दिली आहे. मी माझ्या प्रोफेशन बरोबर गद्दारी केली आहे, गद्दारी, आणि फक्त तुमच्या दोघींसाठी. कारण बाळजाबाईने मला 5 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. पूजा विचारते, मी नव्हतं कबूल केलं, बाळजाबाईला जाऊन भेटायचं, तुम्ही मला कशाला बोलवलंय? तर हा डॉक्टर म्हणतो, ए पूजा, जास्त नाटकं नाही करायची. तुम्ही काय मला डबल क्रॉस करताय की काय? मी तुम्हाला खूप मदत केली आहे. जेव्हा तू आत्महत्येचं नाटक आणि स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं ना, तेव्हा सुद्धा मी खोटं बोललो. त्यानंतर वेळोवेळी मी खोटे रिपोर्ट्स दिले. तुला रोजच्या गोळ्यांऐवजी विटॅमिनच्या गोळ्या दिल्या आणि हे सगळं नाटक तुम्ही फक्त माझ्यामुळे करू शकले. आणि आता माझाच हक्क मारताय का? मला 5 लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं आणि ते 5 लाख रुपये मला मिळायलाच पाहिजे. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा गाडीच्या मागे जाते आणि लपून हे सगळं ऐकू लागते. पूजा उद्धटपणे म्हणते,
ए डॉक्टर, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. बाळाबाईने पैसे कबूल केले होते ना, मग त्यांना जाऊन भेटायचं. डॉक्टर चिडून म्हणतो, ए पूजा, माझ्याशी या शब्दात नाही बोलायचं. अरे तुरे नाही करायचं, कारण तुझी सगळा कच्चा चिठ्ठा मी काढलाय. तुझी सगळी कवचकुंडलं मला माहिती आहे. मला चांगलंच माहिती आहे की तू दुष्यंतवर खरं प्रेम करत नाही, तर दुष्यंत श्रीमंत आहे म्हणून तू त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं. पण ऐनवेळी तुझ्या बहिणीचं, कृष्णाचं आणि दुष्यंतचं लग्न झालं. पण दुष्यंतला मिळवण्यासाठी, त्याचा पैसा मिळवण्यासाठी तू हे सगळं प्रेमाचं, स्मरणशक्ती गेल्याचं, आत्महत्येचं नाटक केलं. आणि आता कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यातून दूर गेलीये, तर तू मस्त दुष्यंत बरोबर लग्न करणार आणि पैशात लोवणार. आणि मग मला काय मिळणार? हे सगळं माझ्यामुळे तुला शक्य झालंय, त्यामुळे मला माझे पैसे मिळालेच पाहिजे. नाहीतर पूजा चिडून म्हणते, नाहीतर काय करशील? कृष्णा हे सगळं ऐकत असते आणि तिला जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे. जी कृष्णा आजपर्यंत माझी पूजा करत होती, माझ्या पूजेचं दुष्यंत सरकारांवर प्रेम आहे, तिचा दुष्यंत सरकारांवर खरा हक्क आहे आणि तिच्यासाठी मी माझ्या प्रेमाचं बलिदान देणार. मी दुष्यंत सरकारांना, या गावाला सोडून कायमचं निघून जाणार, असं बोलणाऱ्या कृष्णाला या पूजाचा खरा चेहरा समजलाय की ही पूजा किती वाईट आहे, किती निर्लज्ज आहे, किती स्वार्थी आहे. त्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात पाणीच येतं, तिला जबर धक्काच बसतो. तर हा डॉक्टर चिडून म्हणतो, माझ्याशी असं बोलते ना, जर माझे पैसे नाही मिळाले ना, तर मी संपूर्ण गावाला ओरडून सांगेल की तुझा खरा चेहरा काय आहे, तू किती मोठी खोटाडी आहे आणि तू आजपर्यंत काय काय केलंय हे सगळं मी गावाला सांगणार, हे लक्षात ठेव. पूजाला जबर धक्काच बसतो. हा डॉक्टर म्हणतो, आणि एक लक्षात ठेवायचं, मला माझ्या जीवाची भीती नाहीये. तुम्ही मला मारलं जरी ना, तरी मी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. मी मेल्यानंतर सुद्धा तुमचं सत्य जगासमोर येईल. त्यामुळे माझ्या जीवाचं काही बरं वाईट करण्याचा विचारही करायचा नाही आणि गुपचूप माझे पैसे द्यायचे. पूजा चांगलीच नरमते आणि म्हणते, हे बघा डॉक्टर. तर हा डॉक्टर म्हणतो, अरे वा, बरं झालं, अरे तुरेवरून अवजावर आली. तर पूजा म्हणते, हो हो, मी ना तुमच्या पैशांची व्यवस्था करते, फक्त मला थोडा वेळ द्या. डॉक्टर म्हणतो, ठीक आहे, पण जास्त वेळ नाही मिळणार. पूजा ही रिक्षाला हात करते, रिक्षात बसते आणि तेथून निघून जाते. डॉक्टर चांगलाच खुश असतो. डॉक्टर गाडीत बसतो आणि डॉक्टर सुद्धा तेथून निघून जातो. कृष्णाला जबर धक्का बसलेला असतो. आता तिने जे काही ऐकलं त्यावर तिचा विश्वासच बसत नाही. माझी पूजा, जिच्यासाठी मी दुष्यंत सरकारांना सोडायला तयार होते, ती पूजा इतकी खोटारडी आहे, इतकी स्वार्थी आहे, इतकी वाईट आहे. त्यामुळे ती खूप दुःखी होते आणि रडू लागते. कृष्णा म्हणते, पूजे, तू हे खूप चुकीचं केलंय. मी तुला सोडणार नाही, पण त्याआधी तुझं सत्य मी संपूर्ण जगासमोर आणणार. पहा मी आता काय करते. म्हणजे कृष्णाने आता खूप मोठा निर्णय घेतलाय. या पूजाचं सत्य दुष्यंतसमोर, संपूर्ण घरासमोर, सगळ्यांसमोर ती आणणार आहे. आणि खरंच हा एपिसोड पाहायला, हा सीन पाहायला तुम्हाला खूपच मजा येईल. आजचा एपिसोड खूप भारी होता. तर इकडे दुष्यंत हा झोपेतून उठतो आणि कृष्णाला हाक मारतो, परंतु कृष्णा तर घरात नाहीये, भक्तीही घरात नव्हती. त्यामुळे दुष्यंतला कुणीच ओ देत नाही. दुष्यंत कृष्णा कृष्णा अशी ओ देत असतो, परंतु त्याला काही उत्तरच मिळत नाही. त्यामुळे दुष्यंत हा घरामध्ये येऊन पाहतो, तर घरामध्ये सुद्धा कुणी नसतं. तो संपूर्ण घरात, या रूमपासून त्या रूमपर्यंत सगळीकडे पाहतो, पण त्याला कृष्णा कोठेच दिसत नाही. आणि त्याला हे सुद्धा कळतं की घरातली काहीच कामं झालेली नाही आहेत आणि कृष्णा एवढ्या सकाळी सकाळी न सांगता, घरातील काहीच काम न करता कोठे गेलीये, हाच प्रश्न दुष्यंतला पडतो. तर इकडे डॉक्टर कळसेकर हा आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो. तो खूप खुश असतो. आता मला माझे 5 लाख रुपये मिळणार, त्यामुळे त्याला आनंद झालेला असतो. आणि त्याच वेळेस चक्क कृष्णा ही डोक्यावर पदर घेऊन तेथे येते आणि दरवाजा वाजवते. डॉक्टर कळसेकर म्हणतो, कमिंग. कृष्णा आतमध्ये येते आणि तो म्हणतो की चला बसा. तर कृष्णा म्हणते, नाही, मी उभीच बरी आहे. डॉक्टर कळसेकर म्हणतो, ठीक आहे, काय होतंय तुम्हाला? तर कृष्णा म्हणते, मला खूप राग येतोय, माझ्या तळपायची आग मस्तकात गेलीये, असं वाटतंय समोरच्याचा जीवच घ्यावा. डॉक्टर कळसेकरला काहीच समजत नाही आणि तो विचारतो, हे कधीपासून होतंय? कृष्णा उत्तर देते, तेव्हापासून जेव्हा तुम्ही पूजा कोल्हापुरेकडून 5 लाख रुपयांची लाच मागितलीये. या डॉक्टरला जबर धक्काच बसतो आणि तो कृष्णाकडे पाहतो, पण कृष्णाच्या चेहऱ्यावर पदर असल्यामुळे ही मुलगी नेमकी कोण आहे हेच त्याला कळत नाही. आणि तो विचार करू लागतो, हिला कसं माहीत की मी पूजाकडून 5 लाख रुपयांची लाच मागितलीये.
तर इकडे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो कृष्णाला कॉल करतो, पण कृष्णाचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे त्याचा फोनच लागत नाही. तेवढ्यात बंब्या आणि भक्ती घरी येतात आणि दुष्यंत कोणाला फोन लावतोय याचा त्यांना विचार पडतो. ते पुढे येतात. भक्ती विचारते, काय झालं दाजी? तर दुष्यंत विचारतो, भक्ती कृष्णा कुठे? भक्ती म्हणते, घरातच असेल ना. तर दुष्यंत सांगतो, घरात नाहीये, तू कुठे गेली होतीस? तर भक्ती सांगते, सकाळी सकाळी कृष्णाने मला बाजारात पाठवलं होतं. मला म्हणाली दूध, रवा, साखर हे सगळं घेऊन ये. मला वाटलं तुमच्या दोघांमधलं भांडण मिटलंय आणि ती तुमच्यासाठी गोडाचा शिरा बनवतेय, म्हणून मी सुद्धा आनंदाने गेले. तर दुष्यंत सांगतो, नाही ना, कृष्णा घरातच नाहीये. तिने घरातील कोणती कामही केली नाहीये. सकाळी सकाळी ती कोठे गेली? तर बंब्या म्हणतो, अ दाजी, टेन्शन कसलं घेताय? गेली असेल कुठे बाहेर, नाहीतर शेतात गेली असेल. एवढं घाबरण्याची गरज नाहीये. तर इकडे कृष्णा ही खूप चिडलेली असते. डॉक्टर कळसेकर म्हणतो, ओ बाई, तुम्ही काय बोलताय? तर कृष्णा ही चक्क चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते, ओढणी बाजूला करते आणि कृष्णाला पाहून या डॉक्टरला जबर धक्काच बसतो. कृष्णाच्या हातामध्ये मोठा विळा असतो, मोठा सुरा असतो. हे पाहून डॉक्टर थरथर कापू लागतो आणि विचारतो, तुम्ही हे काय बोलताय? हे काय तुमच्या हातात? आणि असं का तुम्ही बोलताय? मी कोणाकडून लाच मागितली नाहीये. तर कृष्णा या डॉक्टरच्या अंगावर धावून जाते आणि चक्क त्याच्या गळ्यालाच हा मोठा विळा, हा मोठा सुरा लावते. डॉक्टर ततफप करू लागतो. कृष्णा म्हणते, आता कसं वाटतंय? 5 लाख रुपयांची लाच मागताना खोटं बोलताना हे वाटलं नसेल ना, पण आता चांगलीच भीती वाटेल. तर डॉक्टर कौसेकर म्हणतो, मी काय घाबरत नाही, मी आत्ताच सिक्युरिटीला बोलवेल बरं का. तर कृष्णा म्हणते, तुला कोणाला बोलवायचं ते बोलव, पण आज तुझी येथे चिरफाड होणार. तू मला सगळं खरं खरं सांगायचं, मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला, गावाला सगळं खरं खरं सांगायचं. नाहीतर येथे असा तमाशा होईल, असा तमाशा होईल जो तू आयुष्यात पाहिलेला नसेल. आणि त्या तमाशामध्ये काय काय तुझं होईल ना, तुझे हातपाय, तुझा गळा सगळं गळून पडेल. एवढं मात्र लक्षात ठेव. डॉक्टर कानियास पडतो. कृष्णाचं हे रौद्र रूप पाहून तो खूप घाबरतो. फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे. एकीकडे आजपर्यंत आपल्या बहिणीसाठी, पूजासाठी इमोशनल झालेली कृष्णा, पण तीच कृष्णा आता दुर्गेचं रूप घेऊन त्या पूजाचं सत्य समोर आणण्यासाठी या डॉक्टरवर इतका मोठा हल्ला करतीये, या डॉक्टरला चांगलाच धडा शिकवतीये. हा सीन खरंच खूप भारी होता. तर इकडे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, नाही बंब्या, असं नसेल. कृष्णा न सांगता घराबाहेर जाणार नाही. ती सांगून तरी गेली असती. घरातली सगळी कामं तिने अशीच ठेवलीये. मला हे काहीतरी वेगळं वाटतंय. कृष्णा मला आणि या गावाला सोडून तर गेली नाही ना, मला तिला शोधायला जावंच लागेल. असं म्हणून दुष्यंत हा घराबाहेर जाऊ लागतो. पण त्याच वेळेस कृष्णा घरी परत येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार. दुष्यंतला खूप आनंद होतो. कृष्णा धावत धावत येते आणि चक्क दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. दुष्यंतला खूप आनंद होतो, कारण एवढ्या दिवसानंतर कृष्णाने स्वतःहून त्याला मिठी मारलेली असते आणि त्याला खूप आनंद होतो. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकत्र आलेले असतात. फ्रेंड्स, हा तो क्षण आहे ज्या क्षणाची आपण एवढ्या दिवसांपासून वाट पाहत होतो. कृष्णा आणि दुष्यंत म्हणजे दुरावा आला होता. दुष्यंतला कृष्णा सोडून चालली होती. ते पाहून आपण सगळे खूपच दुःखी झालो होतो. पण शेवटी आपली आवडती, आपली फेवरेट जोडी कृष्णा आणि दुष्यंत एकत्र आले आहेत आणि दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. बंब्या, भक्ती हे दोघे सुद्धा खूप खुश आहेत आणि कृष्णा दुष्यंतच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा नक्कीच आनंद येईल. तुम्हाला सुद्धा खूप आनंद वाटेल, एवढं मात्र नक्की. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांना तशीच मिठी मारून ठेवतात. दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो. तर इकडे बाळजाबाई आणि पूजाची मात्र वेगळीच जुगलबंदी सुरू असते. दोघे खूप खुश असतात. कृष्णा ही बाळजाबाईला सांगते, मला आत्ताच कळालंय की कृष्णा ही घर सोडून आणि गाव सोडून गेलीये. हे ऐकून बाळजाबाईला सुद्धा खूप आनंद होतो. कृष्णा ही गाव सोडून गेलीये म्हणजे तिला आकाश ठेंगणंच होतं. तर पूजा म्हणते, आता काही टेन्शन नाही. कृष्णा दुष्यंतच्या आयुष्यातून कायमची गेलीये, गाव सोडून गेलीये, म्हणजे आता फक्त मी आणि दुष्यंत सुखाचा संसार करणार. पण मला वेगळंच टेन्शन आलंय. बाळजाबाई विचारते, कसलं टेन्शन? तर ही पूजा डॉक्टर कळसेकरचा सगळा प्रकार सांगते की त्याने मला भेटायला बोलून घेतलं आणि माझ्याकडे 5 लाख रुपये मागितले आणि मला धमकी दिलीये, पैसे नाही दिले तर मी संपूर्ण गावाला तुझं सत्य सांगेल.
हे ऐकून बाळजाबाई खोटा खोटा धक्का बसल्याचं नाटक करते आणि म्हणते, काय तो तुला असं बोलला का? पूजा सांगते, हो ना, तुम्ही त्याचे पैसे नाही दिले का? तर बाळजाबाई म्हणते, पूजे तू टेन्शन नको घेऊ, मी ना त्याचं फक्त तोंडच नाही तर त्याचे हातपाय सुद्धा बंद करते, म्हणजे तो अशी वळवळ करणारच नाही. तू तर फक्त जल्लोषाची तयारी कर, आनंद साजरा कर, आता दुष्यंत फक्त तुझा आहे. हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो, पण पूजाला माहिती नाहीये की बाळजाबाई दुतोंडी नाही तर अनेक तोंडी साप आहे आणि ती कधी कशी वागेल हे कोणालाच कळत नाही. आणि यावेळेस पूजा पुरती अडकली आहे आणि तिचा खूप मोठा गेम होणार आहे. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, तू कोठे गेली होतीस? तर कृष्णा सांगते, दुष्यंत सरकार, मी खूप मोठी चूक करणार होते, मी कायमचं तुम्हाला सोडून जाणार होते, पण देवी आईची कृपा आणि मी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचले, मला कळून चुकलंय, तुमचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे, तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करता. दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत विचारतो, माझं तर तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे का? कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, माझं सुद्धा तुमच्यावर लई लई प्रेम आहे. दुष्यंतला खूप आनंद होतो. खूप दिवसानंतर दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. बंब्या, भक्ती हे सुद्धा खूप खुश होतात. दुष्यंत म्हणतो, बरं झालं तुला माझ्या आणि आपल्या प्रेमाची प्रचिती आली. तर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, मला आता कळून चुकलंय की तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे, माझंही तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि आपण दोघांनी एकत्र राहायला हवं. मी देवी आईची शपथ घेऊन सांगते, मी आयुष्यभर तुमची साथ देईल, तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, खरंच देवी आईने तुला प्रचिती दिली आपल्या प्रेमाची. तर कृष्णा त्याला सांगते, अजून एका गोष्टीची प्रचिती मला आलीये. दुष्यंतला कळतच नाही की कृष्णा कशाबद्दल बोलतीये, पण कृष्णा पूजाबद्दल बोलत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाईने आजपर्यंत कृष्णा आणि दुष्यंतच्या प्रेमावर, त्यांच्या आयुष्यावर, संसारावर अनेक संकटे आणली, पण या दोघांना वेगळं करण्यात तिला यश आलं नव्हतं. या पूजामुळे मात्र कृष्णा आणि दुष्यंत कायमचे वेगळे होऊ शकले असते. हे त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं संकट होतं, पण आता ते संकट सुद्धा दूर झालंय. कृष्णाला या पूजाचा खरा चेहरा कळलाय, त्यामुळे आता या दोघांचं नातं आणखीन घट्ट होणार, या दोघांचा संसार सुखाचा होणार, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु उद्याचा एपिसोड आणखीन भारी असणारे, असा ट्विस्ट येणारे, जो पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंत, भक्ती, बंब्या या सगळ्यांना घेऊन बाळजाबाईच्या वाड्यावर जाणार आणि तेथे गेल्यानंतर कृष्णा ही पूजाला म्हणेल, पूजे तुझं दुष्यंत सरकारांवर खूप प्रेम आहे ना आणि तुला त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे ना. पूजा खूप खुश होईल. तिला असं वाटेल की कृष्णा माझं आणि दुष्यंतचं लग्नच लावून देते की काय. आणि ती म्हणेल, हो कृष्णे, माझं दुष्यंतवर खूप प्रेम आहे, माझे डीवर खूप प्रेम आहे. आणि त्याच वेळेस कृष्णा तिला म्हणणार, आणि हो एवढं प्रेम आहे की तू त्यांच्यासाठी आत्महत्येचं नाटक केलं, तुझी स्मरणशक्ती जाण्याचं नाटक केलं, हो की नाही? हे ऐकून पूजा, बाळजाबाई, सावित्री यांना जबर धक्काच बसणार. तर पूजा म्हणेल, ए कृष्णे, काय पण काय बोलते, मी काही नाटक बिटक केलेलं नाहीये, खरंच मी आत्महत्या केली होती आणि माझं स्मरणशक्ती सुद्धा खरोखर गेली होती. त्या दिवशी मी जिन्यावरून खाली पडले तेव्हा माझी स्मरणशक्ती परत आली आहे. तर कृष्णा म्हणेल, नाही तू खोटं बोलतीये, तू हे सगळं नाटक केलं होतं, तू आत्महत्येचंही नाटक केलं आणि मेमरीज जाण्याचं सुद्धा नाटक केलं. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसणार आणि कृष्णा चक्क या डॉक्टर कळसेकरला समोर आणणार. डॉक्टर कळसेकर हा सगळ्यांसमोर कबुली देईल, या पूजाने स्मरणशक्ती जाण्याचं आणि आत्महत्येचं खोटं नाटक केलं होतं, ही एक नंबरची खोटाडी आहे आणि तिने या बदल्यात मला 5 लाख रुपये द्यायचं आश्वासन दिलं होतं. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसणार आणि कृष्णा या पूजाच्या सनसनीत मुस्काटात मारणार. हाच तो क्षण ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो, की ज्या दिवशी कृष्णा पूजाचं थोबाड फोडणार. आणि कृष्णा ही पूजाच्या अशा सनसनीत थोबाडीत मारते की पूजा ही जागची हलूनच जाते. कृष्णा तिला म्हणते, पूजे तू माझी बहीण आहे ना, म्हणून फक्त तुझ्या मुस्काटात मारलीये, जर तू माझी बहीण नसती तर मी तुझा जीव घेतला असता, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे पूजा खूप घाबरते आणि म्हणते, डी
त्या कृष्णावर विश्वास ठेवू नको, माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काहीच केलं नाहीये, माझी खरंच मेमरी गेली होती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि दुष्यंत म्हणेल ए सोड मला, आणि तो पूजाला चक्क ढकलून देईल आणि पूजा जमिनीवर जाऊन पडणार. त्यामुळे सावित्रीला खूप राग येईल. सावित्री चिडून म्हणेल हो दुष्यंत सरकार. तर दुष्यंत म्हणेल ए तू गप्प बस, आणि तो सावित्रीला सुद्धा गप्प बसवणार. म्हणजे पूजा आणि सावित्री या दोघींचा अवतार संपलाय. कृष्णाच्या प्रेमाच्या बळावरच पूजा एवढे दिवस हवेत उड्या मारत होती, पण आता पूजाचं खरं रूप सगळ्यांना कळलंय. दुष्यंतला तिचं खरं रूप आधीच माहीत होतं. दुष्यंतचं तिच्यावर प्रेम राहिलं नाहीये, पण आता कृष्णाला सुद्धा सगळं सत्य कळलंय. त्यामुळे आता कृष्णा आणि दुष्यंतचा सुखाचा संसार सुरू होणार आहे. तर फ्रेंड्स, हा एपिसोड खूप भारी असणार आहे. तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि उद्याचा एपिसोड सर्वात आधी पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन एपिसोड येताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि हा एपिसोड पाहता येईल. खूप 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 धन्यवाद.